तर मान्य खूप दिवसानंतर मी व्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी, बट थोड्या तांत्रिक रिझन्समुळे आणि हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्समुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. बट आतापासून मी रेग्युलर अपलोड करत आहे, कारण आपल्या घरी पप्पा आलेला आहे आणि बाप्पाने सगळे प्रॉब्लेम दूर केलेले आहे. तर बाप्पाच्या आगमनासाठीच आपल्या लोणीकंद येथील एक छोटीशी कार्यशाळा आपण ठेवलेली. त्यामध्ये सगळ्या मुलांना आपण शिकवलेलं आहे गणपती बाप्पाची मूर्ती कशी करायची, ते पण इको फ्रेंडली. आजकालच्या लाईफमध्ये डे टू डे आपण बघतोच येता जाता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिसची फायबरची मूर्ती दिसते. बट आपण हा सण वर्षातून एकदा येतो, आपल्या हाताने जी मूर्ती आपण घडवून स्थापना करतो त्यामधला हॅपीनेस कुठेही भेटणार नाही मार्केटमध्ये. तुम्ही एकदा एक वर्ष ट्राय करून बघा. मान्य मूर्ती चांगली नाही आली तरी चालेल, पण एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे. इतका छान एक्सपिरियन्स येतो ना. आता ब्लॉग इथेच थांबवते. रामकृष्ण हरी मंडळी. जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई, ये तो आशा